नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण ऑनलाईन तासिका घेतली होती तेव्हा आपण व्युत्पत्ती कोश याविषयी माहिती बघितली होती. व्युत्पत्ती म्हणजे काय तर शब्दांचे मूळ. नेमके आपल्या मराठी भाषेमध्ये विविध शब्द इतर भाषांमधून समाविष्ट झालेले आहेत. तर ते शब्द कशा पद्धतीने आले आणि त्याचं मूळ काय आहे, नेमके ते शब्द कुठून आले आहेत याची सगळा उहापोह आपण आधीच्या तासिकेमध्ये बघितला होता. आज आपण बघणार आहोत पेज नंबर 89 पासून आपण सुरुवात करूया की दिवाळी व्युत्पत्ती कोश हा कसा बघावा, कसा पाहायचा. इथे दिलं आहे तुम्हाला बघा, व्युत्पत्ती कोश कसा पाहावा. तर इथे आपल्याला दिलं आहे दिवाळी या शब्दाचं उदाहरण दिलं आहे की दिवाळी हा शब्द कुठून आला असेल. तर दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तुम्हाला माहिती आहे ना, दिव्यांची रांग एक सण, दिव्यासंबंधी असणारा तो सण आहे. अ रो ऑफ लाईट हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्चरल इल्युमिनेशन म्हणजे इल्युमिनेशन. दीपावली म्हणजे कशाचा सण आहे, तो दिव्यांचा सण आहे. हिंदू फेस्टिवल आहे, हिंदूंचा सण आहे. आता इथे वेगवेगळे शब्द भाषेतून कसा तो शब्द आलेला आहे पहा. संस्कृतमध्ये दीपावली म्हटलं जाते, त्याला दीपावलीसुद्धा म्हटलं जाते. प्राकृतमध्ये दिवाळी आणि दिवावली. बंगालीमध्ये दिवाळी, ओरिसामध्ये दियाली, हिंदीमध्ये किंवा पंजाबीमध्ये दिवाली आणि सिंधी भाषेमध्ये दियारी आणि गुजरातीमध्ये दिवाळी. म्हणजे शब्द व्युत्पत्ती कोशात जर आपण दिवाळी शब्द शोधला तर आपल्याला अशा प्रकारची माहिती त्या व्युत्पत्ती कोशामध्ये दिवाळीबद्दलची सापडेल. त्यानंतर पुढे बघणार आता आपण पेज नंबर 90 दिवाळी हा शब्द आपण पाहिला मूळ संस्कृत शब्द दीपावली असून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ह्रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. पाहता दीपावली शब्द जो लिहिलेला आहे संस्कृत शब्द आहे तो. आता त्याचा जो शेवटचा ली आहे तो ह्रस्व पद्धतीने लिहिलेला आहे, म्हणजे लहान वेलांटी आहे. त्याला वेलांटीचे 2 प्रकार असतात, दीर्घ आणि ह्रस्व. जसं द ला दीपावली या शब्दात द ला दीर्घ वेलांटी दिलेली आहे, म्हणजे मोठी वेलांटी ज्याला म्हणतो आपण, आणि लीला ह्रस्व दिली म्हणजे लहान दिलेली आहे. आता संस्कृतमध्ये जरी लीची लहान वेलांटी आहे किंवा ह्रस्व वेलांटी आली आहे ल ला, तरी मराठीमध्ये आपण लिहिताना मात्र ती कशी लिहितो, दीर्घ लिहितो. मराठीमधल्या कुठल्याही शब्दाची वेलांटी जर शेवटी असणाऱ्या अक्षराला वेलांटी आली असेल तर ती नेहमी दीर्घ लिहितात. या शब्दातील दी व ली हे दोन्ही दीर्घ आहेत. पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्या दी हा ह्रस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल. पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल. आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल. म्हणजे आपल्या मराठीतला जो शब्द आहे ते थोडंसं त्याचं रूप बदललेलं असते आणि त्या बदललेल्या रूपामध्ये तो इतर भाषांमध्ये सुद्धा वावरत असतो. जसं आपण दिवाळी शब्द बघताना वेगवेगळ्या भाषांमध्ये तो कशा पद्धतीने वापरला जातो ते बघितलं आहे. व्युत्पत्ती कोशात आज अन्य भाषात जो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. या वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंगी, पु म्हणजे पुल्लिंगी, स्त्री म्हणजे स्त्रीलिंगी, न म्हणजे नपुसकलिंगी असे लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. जसं सन म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, बंग म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिसा ओडिया, ही म्हणजे हिंदी, प म्हणजे पंजाबी, सी म्हणजे सिंधी, गु म्हणजे गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती आपल्याला योग्य वाटते की नाही हेही सांगतात. तर विश्वकोशामध्ये जेव्हा आपल्या व्युत्पत्ती कोशामध्ये जेव्हा आपण शब्द शोधतो तेव्हा तो वेगवेगळ्या भाषांमध्ये कशा पद्धतीने लिहिलेला आहे तेही सांगितलं जातं. तो शब्द स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे की नपुसकलिंगी आहे तेही सांगितलं जातं. आणि
दुसऱ्या कुठल्या भाषेतून म्हणजे एखाद्या अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती असेल, दुसऱ्या एखाद्या व्युत्पत्तीकाराने जर तो शब्द लिहिला असेल तर त्या कशा पद्धतीने त्याने तो मांडलेला आहे तेही सांगितलं जातं. म्हणजे त्या शब्दाबद्दलची डिटेल माहिती, पूर्णपणे माहिती व्युत्पत्ती कोशामध्ये असते. आता व्युत्पत्ती कोशाची कार्य बघा कोणचे आहे, की शब्दांचे मूळ रूप दाखवणे, अर्थातील बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल व फरक दाखवणे, बदलांचे कारण स्पष्ट करणे. यापैकी पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात सोदाहरण परिचय पाठात आलेला आहे. तर शब्दाचे मूळ रूप काय आहे ते दाखवलं जातं व्युत्पत्ती कोशामध्ये. 4 पॉईंट असतात त्याच्यामध्ये. दुसरं आहे की अर्थातील बदल स्पष्ट करतात, उच्चारातील बदल व फरक दाखवले जातात आणि बदलांचे कारण काय आहे, का बदलला आहे शब्द, तेही त्यामध्ये व्युत्पत्ती कोशातून स्पष्ट करून दिला जातो. लक्षात ठेवा, 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. तर नव्या वर्गामध्ये तुम्हाला व्युत्पत्ती कोश किंवा मराठी शब्दांमध्ये किती बदल झाले आणि विदा सावरकरांनी त्याच्यामध्ये कशा प्रकारचे शब्दांचे स्वरूप बदलवलेले आहे. आपले इंग्रजी शब्द किंवा इतर काही भाषातले शब्द पहिले वापरले जायचे, ते बदलवून मराठी शब्द त्यासाठी कसे वापरायचे ते त्यांनी म्हणजे त्यांनी ते त्या ठिकाणी त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांनी ते पटवून दिलं आणि त्यांनी तो शब्दकोश लिहिला, तेव्हा तयार केला मुकुंदराव जयकर वगैरे या लोकांनी, कुलकर्णींनी. त्यानंतर मग त्यांनी व्युत्पत्ती कोश तयार करायचं ठरवलं आणि 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. सावरकर जे होते, स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यक्ष होते त्या संमेलनाचे. त्यानंतर मग व्युत्पत्ती कोश कसं तयार करायचं बा आपण, शब्दांचे मूळ कसे आहे, लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, शब्द कुठून कोणते आले आहे हे कळलं पाहिजे, भाषेचा सविस्तरपणे अभ्यास करायचा आणि आपली मराठी भाषा श्रीमंत बनवायची, समृद्ध बनवायची असं त्या ठिकाणी ठरलं आणि म्हणून व्युत्पत्ती कोश तयार करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं. त्यानंतर मग कृपा कुलकर्णी यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली की तुम्ही तुमच्या कल्पनेने, तुमच्या संशोधनाने व्युत्पत्ती कोश तयार करायचा. त्यानंतर मग बॅरिस्टर मुकुंदराव जयकर होते, त्यांनी आर्थिक मदत केली, कारण कुठलंही कार्य करायचं तर पैशाची गरज असते. आणि दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. त्यानंतर 46 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. पहिला मराठी विश्वकोश हा 1946 साली प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर बघितल्या पाहिजे. तुम्ही व्युत्पत्ती कोश हे असं गुगलवर जर सर्च केलं मराठी व्युत्पत्ती कोश तर तुम्हाला अनेक प्रकारचे जेवढे व्युत्पत्ती कोशांच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत त्यांच्यापैकी बऱ्याचशा आवृत्त्या तुम्हाला तिथे बघायला मिळतात. तर अशा प्रकारे व्युत्पत्ती कोश म्हणजे काय आणि त्याची निर्मिती कशी करण्यात आली हे आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर आहे ताकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे आपण समजून घेऊया. एक वाक्प्रचार आपल्या मराठीमधला की ताकास तूर लागू न देणे. आता शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो की त्यांना काही कळूच नाही. लोकही मग म्हणतात, अरे हा अगदी ताकास्तूर लागू देत नाही. म्हणजे ताकास्तूर लागू न देणे म्हणजे काय की आपल्या मनात नेमकं काय आहे ते इतरांना कळू न देणे, इतरांपर्यंत मनातल्या गोष्टीची माहिती न मिळू देणे, इतरांपर्यंत आपल्या मनात नेमकं काय आहे ते कळू न देणे म्हणजे ताकास्तूर लागू न देणे. आता ताकास्तूर लागू न देणे हा वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. कोशातही याचा अर्थ
एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग लागू न देणे, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणे, अशाच प्रकारचा अर्थ व्युत्पत्ती कोशामध्ये दिलेला आहे याचा. पण ताकास्तूर लागणे म्हणजे काय? ताक म्हणजे काय? आपण पितो ते ताक. आणि तूर म्हणजे तरी काय? आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाचं धान्य की काय? ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे? म्हणजे आपल्याला ताकास्तूर लागू न देणे याच्यात जर विचार केला आपण, तर मग ताक म्हणजे नेमकं आपण पितो ते ताक आहे का? किंवा तूर म्हणजे तुरीच्या डाळीचं जे वरण बनवतं ती डाळ का? ती तूर का? आणि ताक आणि तुरीचा संबंध काय आहे? असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होणे साहजिक आहे. येथील लोक आता हे नेमकं काय आहे बा, ताकाचा आणि तुरीचा संबंध तरी कुठे येतो, कशा पद्धतीने हा वाक्प्रचार निर्माण झाला ते आपल्याला बघायचं आहे. येथील शब्द ताक असा नसून ताका असा आहे आणि ताका म्हणजे तागा. तागाचा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी नव्या अखंड कापडाचा गठ्ठा किंवा विणकराच्या मागावरील संबंध न फोडलेले कापडाचे ठाण असा दिलेला आहे. न फाडलेले संबंध न फाडलेले कापडाचे ठाण असा दिलेला आहे. आता ताकास्तूर म्हणते ना, त्यातला ताका म्हणजे काय की कापडाचा गठ्ठा. व्युत्पत्ती कोशामध्ये कुलकर्णींनी मांडलेला आहे अर्थ त्याचा, की नवीन कापडाचा जो मोठा गठ्ठा असतो, तुम्ही दुकानात जर गेले कापड घ्यायला गेले तर तुम्हाला माहिती आहे की एक मोठा रिम असतो कसा गुंडाळलेला. रिम म्हणजे कागदाच्या याला रिम म्हणतात, पण असा मोठा एक जो गठ्ठा असतो गुंडाळलेला त्याला काय म्हणतात? ताका म्हणतात. किंवा मग विणकराचे जे माग असते, माग म्हणजे हातमाग, म्हणजे कपडे विणण्याचे जे यंत्र आहे त्या हातमागावर जे कापड बनवलं जातं, संबंध न फाडलेले अखंड असे ठाण, कपड्याचे ठाण म्हणजे ताका. आता महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे. ताका गा, मागावरील संबंध न फाडलेले कापड म्हणजे ताका किंवा तागा. आपण तागा म्हणतो त्याला. म्हणजे अखंड असं कापड, भरपूर असं अखंड कापड न फाडलेलं कापड इत्यादिकांचे ठाण, दोरा किंवा धागा. आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहू. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य, हा अर्थ तर आहेच, पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे तो असा की तूर विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड, कोष्ट्याची दांडी, कोष्टी म्हणतात कापड विणणाऱ्याला. तर तूरचा अर्थ काय होतो इथे की विणलेले वस्त्र किंवा विणलेलं कापड जे आहे ते ज्या दांड्याभोवती गुंडाळलं जातं गोल, तर त्या ज्या दांड्याभोवती किंवा लाकडाभोवती ते गुंडाळलं जातं कापड ते लाकूड म्हणजे तूर. किंवा कोष्टी जे आहे कापड विणणारे ते ज्या दांड्याभोवती कापड गुंडाळतात विणल्यानंतर तो दांड्याचं लाकूड म्हणजे तूर. आता कृपा कुलकर्णी यांनी आपल्या मराठी व्युत्पत्ती कोशात तूरचा असाच अर्थ दिलेला आहे. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवे. आता ताकास्तूर लागू न देणे म्हणजे ताक म्हणजे काय? ताका म्हणजे तागा म्हणजे अखंड न फाडलेले कापड किंवा नवीन कापडाचा खूप मोठा असा गठ्ठा म्हणजे ताका. आणि तूर म्हणजे कापड विणल्यानंतर ज्या दांड्याभोवती ते गुंडाळलं जातं त्या दांड्याचं जे लाकूड असतं, ज्या लाकडापासून तो दांडा बनवला असतो तो दांडा किंवा ते लाकूड म्हणजे तूर. हे 2 अर्थ तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे ताकास्तूर लागू न देण्यामध्ये. आता हे ताक म्हणजे पिण्याचं आणि तूर म्हणजे धान्य हे अर्थ या ठिकाणी येत नाहीत, हे लक्षात ठेवायचं नेहमी. कारण विणकराच्या मागावर ताका आणि तागा हा वास्तविक तुरे व म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा, पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंध येऊ द्यायचा नाही. ताका व तूर यांचा संबंध टाळायचा म्हणजे कापड आणि ज्या कापडाभोवती ते गुंडाळायचे ते लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजे जे काम खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही असा याचा अर्थ आहे. तर विणकराच्या व्यवसायातले अर्थ ध्यानात लक्ष ठेवायचे आपल्या इथे.
आणि विणकराच्या मागावर, माग म्हणजे हातमाग यंत्र जिथे ज्याच्यावर कापड विणलं जातं, त्या यंत्रावर जे कापड विणलं जातं किंवा त्याला ताका किंवा तागा असे म्हणतात. आणि तुरे, तुरे म्हणजे जो एक लाकडी काय असतो, तो लाकडाचा एक दांडा असतो आणि त्या दांड्यावर ते कापड काय होते, विणलेलं कापड गुंडाळलं जातं, म्हणजे तो तुरे किंवा त्याला तूर म्हटलेलं आहे. आता ताका म्हणजे अखंड कापड विणलेलं आणि तूर म्हणजे ज्याच्यावरती गुंडाळलं जातं ते. आता या दोन्ही वस्तूंचा संबंध कसा आहे, जवळचा आहे. कापड तयार झालं की त्या दांड्यावर गुंडाळायचं असते, एकमेकाशी संबंधित आहे. परंतु ताका म्हणजे कापड विणलं की त्या गुंडाळ्यावर न गुंडाळता त्याचा संबंध येऊ द्यायचा नाही, कापडाचा आणि त्या लाकडाचा संबंध येऊ द्यायचा नाही, तो संबंध टाळायचा. म्हणजे जे काम व्हायला पाहिजे, त्या कापड विणल्यानंतर त्या दांड्यावर गुंडाळलं जायला पाहिजे, ते काम करायचंच नाही. म्हणजे जे काम व्हायला हवे असते ते होऊ द्यायचं नाही किंवा ते करायचेच नाही, मुद्दाम होऊ द्यायचे नाही. म्हणजेच ताकास्तूर लागू न देणे. म्हणजे आपण ताकास्तूर लागू न देणे याचा अर्थ काय काढायचा आहे की एखादं अपेक्षित उत्तर आपल्याजवळचं आपल्या मनातल्या इतरांना कळू न देणे, आपल्या मनातले विचार इतरांना कळू न देणे म्हणजे ताकास्तूर न लागणे. आता ताका आणि तूरचा मूळ अर्थ काय हा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. शब्दकोशामध्ये अशा प्रकारचं विश्लेषण या वाक्प्रचाराचं दिलेलं आहे. तर आता इथे तुम्हाला कृती दिली याच्यावर आधारित की व्युत्पत्ती कोशाचे कार्य. आता कार्य इथे तुम्हाला बघितले आपण. त्यानंतर शब्द तयार होण्याचे विविध प्रकार कोणते आहे. त्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. व्युत्पत्ती कोश पहा इथेच दिलेला आहे तुम्हाला की निर्मितीचा ठराव कधी झाला, निर्मितीची जबाबदारी कुणावर देण्यात आली, निर्मितीसाठी अर्थसहाय्य कुणी केलं आणि त्यांचे प्रकाशन केव्हा आणि कुणी केले ते माहिती आपण आता वाचलेलीच आहे सगळी. पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा. अनेक शब्द अनेक अर्थ एक, जसं जल, नीर, तोय आणि अर्थ काय त्याचा एक, पाणी आहे. व्युत्पत्ती कोश शब्द एक अर्थ अनेक, जसं पान, झाडाचं पान असतं ना, त्याचे दोन अर्थ दिले आहे. झाडाचे पान म्हणजे पर्ण आणि पुस्तकाचे पान म्हणजे पृष्ठ. आणखी एक पान म्हणजे काय, जेवणाचे पात्र, त्यालाही पण पानं म्हणतात नाही का. पानं वाढायची का, पानं टाकू का, म्हणजे जेवणाचे पात्र सुद्धा लिहिता येईल तिथे एक तिसरा अर्थ आपल्याला. तर अशा प्रकारे पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा. इथे जसे उदाहरण दिलं आहे आपल्याला करून व्युत्पत्ती कोशाचं, म्हणजे पहिल्या याच्यात अनेक शब्दासाठी एकच अर्थ आणि इकडे एका शब्दासाठी अनेक अर्थ. तर अशा पद्धतीने इतर काही शब्द आपल्या परिचयातले घ्यायचे आणि अशा प्रकारची कृती लिहून काढायची. जसं उदाहरणार्थ हार आहे. आता हार या शब्दासाठी काय करते, हार म्हणजे दोन अर्थ त्याचे लिहायचे. एक फुलांची बनवलेली माळ आणि दुसरी एखाद्या युद्धामध्ये एखाद्या कार्यामध्ये आलेले अपयश म्हणजे हार. तर असे दोन अर्थ लिहिता येईल हार याचे आपल्याला. त्यानंतर इकडे जसं जल, नीर, तोय आणि अर्थ एक आहे पाणी, तसं आपल्याला डोळ्यासाठी करता येईल. काय काय डोळ्यासाठी शब्द कोणते कोणते वेगळे आहेत. नयन आहे, त्यानंतर आणखी लोचन आहे नाही का, नयन, लोचन, त्यानंतर कमल, त्यानंतर आणखी डोळ्याला शब्द कोणता येईल. अशा प्रकारे डोळ्यासाठी शब्द लिहायचे आणि खाली अर्थ एक लिहायचा डोळा. कमल, नयन, लोचन आणि खाली लिहायचं डोळा. तर अशा प्रकारच्या ह्या कृती तुम्हाला सोडवायच्या.